नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला. कुठे चाललो आहोत, कुठे जाणार आहोत, कुठे थांबणार आहोत, सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. कसं एन्जॉयमेंट करणार आहोत सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही आमची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आम्ही हे बघा, ही माझी बहीण आहे, ही पोरा आहे, ती मोठ्या बहिणीचा मुलगा आहे, ही आमची राधा आहे. आणि पुढे बसलेले आहेत कुहू आणि कुहूचे पप्पा. आणि हे आहेत आमचे भाऊजी. भाऊजी इकडे बघा, इकडे बघतो गाडी. तर आम्ही आता थोडेफार असे गाण्यांच्या भेंडा वगैरे लावत चाललेलो आहोत. तर मस्त एन्जॉयमेंट करत सकाळचे 8-8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत. तिथे पोहोचल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, कुठे जाणार आहोत सगळं दाखवणार आहे. बोलत अशावर श आला आमच्यावर. काय झालं बापू? हे शवर ना, आठवा ना यार. श शिला मस्त बांधला भाऊजी. शिला डाव मस्त बांधला. डुडुम सांग रे का डुडुम शायद मेरे शादी का ख्याल, मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया है. हो आम्ही आता आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. आम्ही आहोत हरणे दापोलीला आणि एका रिसॉर्टला थांबलेलो आहोत आम्ही. तुम्हाला रिसॉर्ट मी दाखवते. पियर्स रिसॉर्ट आहे, खूप सुंदर असा आहे आणि मेन गोष्ट बीचच्याच समोर आहे, त्याच्यामुळे खूपच भारी वाटते आणि खूप मस्त वारा सुटलेला आहे. खूप भारी वारा येतोय आणि आता आमची मुलं पण एन्जॉय करतायत. खूप सुंदर आहे. संध्याकाळचा व्ह्यू सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. हे बघा बीच आहे हा इथे. हे बघा खूप सुंदर आहे. बीच सुद्धा जवळच आहे. हा इथे एक रस्ता आहे आणि त्याच्या पाठी बीच आहे आणि ही समोर गाडी आहे ती आमची आहे, ती आम्ही पार्किंग केलेली आहे. खूप भारी आहे, व्ह्यूज भारी आहे, खूप भारी आहे व्ह्यू. आणि ही बघा राधा आणि कुहू. तर आता थोड्या वेळातच आम्हाला रूम मिळेल. इथे ह्या 2 ज्या रूम आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत. तर थोड्या वेळातच त्या रूम आम्हाला मिळतील. आणि मुलं पण बघा कसे एन्जॉय करताय. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय ना. हा आणि वारा पण खूप सुटला. आम्ही तुम्हाला कळतच असेल किती वारा सुटला इथे. मस्त वारा सुटलेला आहे, भारी एकदम वाटतंय, खूप भारी. आणि पाठचा व्ह्यू तर मला तर खूपच आवडलेला आहे. तर आम्ही आता थोड्या वेळात रूममध्ये जाऊ. रूम सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि आमचं लंचचं चाललंय. लंच यांना सांगावं लागतं काय आपल्याला हवं असेल तर. इकडची जागा खूप आहे, तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या. खूप असे रिसॉर्ट आहेत इकडे आसपास. पियर्स रिसॉर्ट आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केलं. एक रूम आहे आणि इथे डबल बेड आहे आणि इथे एक सिंगल बेड आहे. आणि आम्ही 2 अशा रूम घेतलेल्या आहेत. टीव्हीची सुद्धा सोय आहे, खूप छान आहे. म्हणजे महिलांना कसं कार्यक्रम वगैरे बघायला आवडतं तसं. आणि AC सुद्धा आहे इथे, खूप छान अशी सोय आहे. आणि हे बघा, ह्याच्या खिडकीतून आपल्याला दिसतो आहे बीच. हा बीचचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आहे. आणि हे बघा इकडे ह्या साईडला सुद्धा आहे. मला तर खूप आवडले ही रूम. ही बघा इकडे बीच आहे, इकडे आहे.
आणि बाहेरचं पण मी व्ह्यू तुम्हाला मगाशीच दाखवलेलं आहे. इकडे ही एक रूम आहे आणि इथे दुसरी रूम आहे. हे बघा, ही दुसरी रूम आहे आणि इथे डबल बेड आहे, इथे एक सिंगल बेड आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे. खूप छान आणि सुंदर आहे, स्वच्छ आहे. तर खूप सुंदर असं हे पियर्स रिसॉर्ट आहे. मला तर खूप आवडलंय. तुम्हाला आवडलं तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट द्या. आणि हे बघा, आपण आपल्या रूममधनंच आपण हा व्ह्यू घेऊ शकतो. खूप सुंदर असं आहे आणि खूप बाहेर तर वारा सुटलेला आहे. आता एवढ्या उन्हाळ्याच्या ह्याच्यात आपण AC मध्ये आहोत, थंडगार वातावरण आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय इथे येऊन आणि खूप शांत सुद्धा वाटतंय. जास्त कुठली गर्दी नाहीये, कुठलं काही असं हे नाहीये. फक्त आमच्या मुलांचाच आवाज आहे, आमच्या मुलांचाच फक्त आवाज आहे आणि मला तर खूप आवडलेलं आहे. सगळ्या पोरांना सुद्धा, आमच्या पोरांना सुद्धा खूप आवडलेलं आहे पियर्स बीच. आम्ही खूप सर्च केले पण सगळे फुल होते. त्याच्यामुळे आम्ही पण ऑनलाईनच बुकिंग केली, कारण की आता 2-3 दिवस सलग सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे हॉलिडे आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला रूम भेटणं अवेलेबल नाहीये, कुठल्याच रूम नाहीयेत. त्याच्यामुळे मग आम्ही बघितलं तर ही रूम हा रिसॉर्ट आम्हाला अवेलेबल झाला आणि आम्ही लगेच बुकिंग करून घेतलं आणि लगेच आमचं आधी आम्ही नंतर येणार होतो पण आम्ही आधीच आलोय, कारण की रूम सगळ्या बुकिंग आहेत त्याच्यामुळे. तर इथे येऊन खूप छान वाटतंय, शांत वाटतंय. तर आता मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. या सोलकढी प्यायला. आता आमचं जेवण झालेलं आहे. मग अशी दाखवताना आलं जेवण घेतलं आम्ही. इथे जेवणाची ऑर्डर द्यावी लागते. आपल्याला जे काय हवंय ते सांगायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर देऊन ते जेवण येतं. जेवढं तुम्ही सांगाल, जेवढ्या क्वांटिटीमध्ये सांगाल तेवढंच तुम्हाला मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही मिळणार. पण खूप छान जेवण होतं आणि छान हे झालं. आता आम्ही जेवून थोड्या फेऱ्या वगैरे मारतोय, एन्जॉय करतोय, सगळे बसलोय. आणि इकडं कुहूचे पप्पा, तो पाळणा तुटला नाही मग झाला आडवे होऊन. काय हो, तुटला तर काय कराल. खूप एन्जॉय करतोय. समोर समुद्र आहे, मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. वारा सुद्धा छान येतोय. आणि हे बघा, पण आता तुम्ही दोघंही त्या ह्याच्यात, आणि जर तो तुटला तर काय करायचं. मग आता एन्जॉय करताय तर तुम्हाला कसं वाटतंय. भारी वाटतंय असं. मी पहिल्यांदा चोका नकोय मला स्टेबल. मला पण असं जमत नाही पाळण्याचं, मला चक्कर करते. आम्ही बसू का तिथे दोघं. काय हो भाऊजी, त्याची अवस्था जरा बेकार आहे, पण त्याच्यावर बसलो तर आम्ही पडूच. त्या पाळण्याची अवस्था थोडी बेकार आहे. आम्ही दोघं बसलो तर पाळणार. तिथं ऊन आहे खूप. राधा आणि मी चाललो आहे बीचवर. आता वाजले आहे 4:30. तर खूप भारी वाटते आणि बीचवर आम्ही चाललेलो आहोत. पोरं गेलेले आहेत, मस्त एन्जॉय करतायत. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, पोरं किती एन्जॉय करतात. सकाळी पाणी एवढ्या जवळ होता, खूप जवळ होता. म्हणजे तुम्हाला सांगते, हे बघा, इथे पाणी होता, इथे पाणी होता आणि आता कुठे गेलाय बघा. म्हणजे सकाळची जी भरती येते ती भरती आली होती, त्याच्यामुळे पाणी खूप जवळ होतं आणि आता खूप लांब गेलाय. तरी पण एन्जॉय करणार आहोत आम्ही. खूप मजा येते. छान वाटतंय, भारी वाटतंय.
मस्त एक राईड झालेली आहे. झोप दिव्या, अजिबात हलू नका. काढायचे फोटो. हा तू बघा काय करतोय. ती बघा बसली. हे बघा कसे माखलेले आहेत. मला हात नको लावू. हे बघा एवढे एन्जॉय केला तरी कंटाळा आला नाहीये त्यांना. एवढा वेळ झाला तरी ह्यांना कंटाळा आले नाही. कसे माखलेत बघा. इकडे बघा. समुद्रावर आल्यावर कंटाळा येतच नाही म्हणा. आता खूप एन्जॉय केलेलं आहे सगळ्यांनी आणि खूप छान पण वाटतात. हे सगळे राईड्स आहेत. आम्हाला भीती वाटते या राईड्स मध्ये बसायला, त्याच्यामुळे आम्ही बसलो नाहीये. तर हे सगळे राईड्स आहेत, खूप छान असे आहेत. तर हे बघा ही एक राईड्स आता चालू होईल. जेव्हा ती चालू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच. बाई आई शपथ डेंजर. हे बघा आम्ही जेव्हा काल संध्याकाळी गेलेलो तेव्हा तिथे होतो आम्ही. खूप लांब होतं हे. आणि आता सकाळी भरती आली आहे. तर पाणी रात्री सुद्धा असंच. रात्री सुद्धा आम्ही बघायला आलेलो तर पूर्ण इथे टेकलेलं पाणी इथे आलेलं. आणि आता सुद्धा टेकलं इथे पाणी आलंय. खूप सुंदर आणि स्वच्छ समुद्र आहे. लाडगर बीच आहे आणि खूप आहेत. हे बघा इकडे राईड्स सुद्धा आहेत. राईड्स आहेत सगळे. काल संध्याकाळी सुद्धा आम्ही करत होतो. हे राईड्स आहेत आणि खूप सुंदर समुद्र आहे. खूप म्हणजे आपली नजर जाते तो तिथपर्यंत काहीच म्हणजे असं नुसतं सगळीकडे पाणीच दिसते. फक्त इकडे डोंगर आहे आणि ह्या साईडला सुद्धा काही दिसत नाहीये. किती छान आणि कसला आवाज येतो आणि एवढं भारी वाटतंय नाही ते असं वाटतं इथनं जावंच नाही. खूप छान वाटते इथे. डायरेक्ट समोरच आहे. त्याला इथे आली वाटते. सगळेजण जमलोय. नाश्ता आता थोड्या वेळातच येईल. माईचं अजून आमचं आवरलं नाही. ही आहे राधा. राधूचे कसे 2-2 जंबो बांधलेले आहेत. ही आहे कुहू, दिव्य आणि आदवी आणि हे कुहूचे पप्पा. आता आम्हाला आधी चहा आम्ही घेणार आहोत, त्याच्यानंतर नाश्ता. खूप सुंदर असा हा रिसॉर्ट आहे, पियर्स रिसॉर्ट. त्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप रिसॉर्ट आहेत. तर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहोत. आमचं झालेलं आहे सगळं फिरून वगैरे. तर खूप छान वाटलं मला. आणि जर कोणाला इथे व्हिजिट द्यायची असेल तर प्लीज तुम्ही द्या. खूप सुंदर आहे. आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.